नमस्कार. चला तर नवीन अपडेट आलेली आहे. नाबार्ड भरती 2025. तर याच्या मग महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, याची पात्रता काय, अभ्यास काय, थंबनेल वर तर तुम्ही बघितलं असं. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे कोणी अशात नवनवीन भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी अपडेट कधी येते ते बघण्यासाठी जर युट्यूब चॅनल बघत असतील तर नक्की ह्या पेजला नक्की फॉलो करायला विसरू नका, कारण यावर तुम्हाला कोणत्याही परीक्षेच्या फॉर्मची जागाची माहिती ही भेटणार आहे. तर डेव्हलपमेंट असोसिएट हे असणार आहे ह्या पदाचं नाव. तर नाबार्ड भरती ही आलेली आहे 2026. तर फुल ऑल ओव्हर इंडियामध्ये किती जागा आहेत? ह्या 162 जागा आहेत. त्याच्यातल्या महाराष्ट्रामध्ये किती? 48 जागा ह्या भरल्या जाणार आहेत. मग त्या कशा पद्धतीने असणार आहे, त्याला आपल्याला सिलेबस काय असणार आहे, कोणत्या विषयाला किती मार्क्स असणार आहेत, निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे, पूर्ण हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग याची पात्रता काय असणार आहे, रिक्त पदे किती येतं, महाराष्ट्रात किती पदे येतं? 48 येतं. तो ओपन साठी किती जागा येतात? ओपन साठी हे असणार आहेत ओपन साठी 48 जागा, म्हणजे असं टोटल किती? 48 जागा आहेत. त्याच्यामधल्या 20 जागा ह्या ओपन साठी असणार आहेत. ओबीसी साठी किती जागा येतात? ओबीसी साठी जागा ह्या असणार आहेत 7 जागा ह्या ओबीसी साठी असणार आहेत. ईडब्ल्यूएस साठी किती असणार आहेत? 8 जागा असणार आहेत. एसटी साठी किती जागा असणार आहेत? 8 जागा असणार आहेत. आणि एससी साठी किती जागा असणार आहेत? एससी साठी 5 जागा असणार आहेत. अशा पद्धतीने ह्या जागा आहेत. आणि मग याच कसे आपले म्हणजे पात्रता काय लागणार आहे आपल्याला? याच्यासाठी पात्रता फक्त आपल्याला काय लागणार आहे? शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे आपली? ही फक्त पदवीधर असणे गरजेचं आहे या पदासाठी. म्हणजे डेव्हलपमेंट असोसिएट हे पद असण्यासाठी आपल्याला फक्त काय पात्रता लागणार आहे? पदवी. तर बँकिंग सेक्टरच्या ज्या काही एक्झाम होत असतात बँकिंग क्षेत्रातल्या, तर त्याची ही म्हणजे त्याच्यामध्ये लवकरात लवकर भरती ही केली जाते. तर मग याच्या आता आपल्याला फॉर्म भरण्याची डेट काय, कधीपासून भरले जाणार आहे? 17/1/2026 पासून फॉर्म भरले जाणार आहेत. म्हणजे फॉर्मची ओपनिंग असणार आहे 17 तारखेपासून, म्हणजे आजपासूनच हे फॉर्म भरले जाणार आहेत. तर कधीपर्यंत भरले जाणार आहे? 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत, म्हणजे 17 जानेवारी पासून ते 3 फेब्रुवारी पर्यंत हे फॉर्म भरले जाणार आहेत. आणि याच्या 2 एक्झाम असतात, प्री आणि मेन्स, अशा पद्धतीने 2 एक्झाम असतात. तर मग प्रीची एक्झाम कधी होणार आहे आपली? प्रीची एक्झाम आपली फेब्रुवारी मध्ये होणार आहे, 21 फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. मेन्सची कधी होणार आहे? मेन्सची होणार आहे आपली एप्रिल मध्ये, 12 एप्रिल 2026 मध्ये ही एक्झाम होणार आहे. तर मग असे याच्यासाठी आपल्याला एकाच ठिकाणी अप्लाय करू शकतो आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये. आपण शक्यतो महाराष्ट्रामध्ये, तर याच्यामध्ये मेन काय असतंय, याच्यामधली इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये ही एक्झाम होत असते. तर दुसऱ्या कोणत्या जर प्रदेशातला जर आला, दुसऱ्या राज्यातला मुलगा, तर त्याला महाराष्ट्रामध्ये, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मराठी लँग्वेज मधून पण आपला इंटरव्ह्यू घेतला जातो. तर मग ह्या केंद्र सरकारच्या जागा आहेत, केंद्र सेवा लेवलचं हे पद असणार आहे. तर याच्यासाठी ओबीसी साठी, इतर कॅटेगरीसाठी, ओबीसी साठी, ओपन साठी किती फीस आहे? 550 रुपये ही त्याच्यासाठी फीस आहे. आणि इतर कॅटेगरीसाठी म्हणजे जसं एससी, एसटी, इतर म्हणजे अल्पसंख्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूग्रस्त यांच्यासाठी फक्त 100 रुपये ही फीस असणार आहे. तर मग निवड प्रक्रिया ही म्हणजे कसं असतंय, आता ही जी प्री आणि मेन्स मधून परीक्षा घेतली जाते, तर मग याची निवड प्रक्रिया थोडीशी ही अवघडच असते. याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश विचारलं जातं, नॅचरल ॲबिलिटी हे 30 मार्क्सला विचारलं जातं, इंग्लिश आपल्याला 40 मार्क्सला विचारलं जातं प्री मध्ये. आणि आपल्याला काय रिझनिंग किती? 30 मार्क्सला, असं टोटल 100 मार्क्सला हे विचारलं जातं. तर मग 100 मार्क्स, 100 प्रश्न 100 मार्क्स. आणि 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग कशाला असते? या मेन्स परीक्षेला. मेन्स परीक्षेमध्ये आपल्याला कम्प्युटर विषय, ॲप्टिट्यूड विषयी, कम्प्युटर विषयी, इंग्लिश लँग्वेज विषयी, रिझनिंग विषयी असं याच्यामध्ये आपल्याला विचारलं जातं. 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असते. आणि याची नंतर आपले पास आउट झाल्याच्या नंतर आपल्याला मराठी भाषेची एक टेस्ट घेतली जाते. म्हणजे
आपल्या लँग्वेज नुसार टेस्ट घेतल्या जाते. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेची टेस्ट घेतली जाते. जे विद्यार्थी म्हणजे ज्यांची 10वी 12वी मध्ये त्यांनी म्हणजे त्यांचा एक विषय होता मराठी विषय आहे, त्यांच्यासाठी ही टेस्ट नसणार आहे. मेन म्हटलं तर काय मराठी टेस्ट नसणार आहे. तर 50% गुण हे आपल्याला किती 10वी 12वीला 50% गुण असणं गरजेचं असणार आहे. शैक्षणिक पात्रता आपल्याला पदवीच लागणार आहे. आणि याच्यामध्ये मुख्य म्हणलं तर 42,000 पेक्षाही जास्त आपल्याला सॅलरी ही मिळवत असते. याच्यात टीए अलाउन्स सुद्धा आपल्याला लागू असतो. तर अशा पद्धतीने खूप महत्वाच्या अशा ह्या जागा असणार आहेत नाबार्डच्या. तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरू शकता. आणि याची प्री आणि मेन्स, कारण ह्या परीक्षेची अगोदरपासून तयारी जे करत आहे त्यांनीच कदाचित हा फॉर्म भरावा, कारण खूप अशा चांगल्या जागा आहेत ज्यांना कोणाला केंद्र सरकारची नोकरी पाहिजे आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची अशी अपडेट आहे. आणि ज्यांना कोणाला तुमच्या मित्राला हे फॉर्म भरायचं आहे त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा.